साठलोटं गोष्ट लग्नाची भाग 3. दिवसभर अग्नेश स्टडी रूममध्ये होता. त्याचं महत्त्वाचं काम होतं. अबोली त्याच्या रूममध्ये शिफ्ट झाली हे त्याला माहीत नव्हतं. तो त्याचं काम आवरून खाली आला. दुपारी जेवण लेट झाल्यामुळे त्याला अजिबात भूक नव्हती, म्हणून त्याने जेवण नाही केलं. तो थोड्या वेळासाठी बाहेर निघून गेला. रात्री सगळ्यांचं जेवण झालं. गौरव पण बाहेर फिरायला निघून गेला. रणजित आणि सूर्यजित झोपायला गेले. आता रंजना, प्रमिला आणि अबोलीच थांबलेल्या होत्या. रंजना यांना कुठून बोलायला सुरुवात करावी ते कळत नव्हतं. अबोली, जा तू पण आता झोपून घे, रंजना म्हणाल्या आणि प्रमिला यांना तिला घेऊन जाण्यासाठी खुणवलं. चल अबोली, मी तुला सोडून येते, त्या थोड्या लाजत आणि हसत म्हणाल्या. मला रूम माहीत आहे, मी एकटी जाऊ शकते, अबोली हलकं हसत म्हणाली. तशा या दोघींचा चेहरा बघण्यासारखा झाला. अगं, आज तुमची पहिली रात्र आहे. तुला भीती वाटत असेल म्हणून प्रमिला तुला काही गोष्ट समजून सांगेल. रंजना यांना याविषयी आपल्याच सुनेशी काय बोलावं ते सुचत नव्हतं. पहिली रात्र, ते असं म्हणाल्यावर अबोलीच्या डोक्यात दिवे पेटले. चल, प्रमिला यांनी तिचा हात पकडला आणि तिला रूमकडे घेऊन निघाल्या. अबोली, आज तुमची पहिली रात्र. थोडा त्रास होईल पण काळजी करू नको, त्याने काही होत नाही. त्या दोघी रूममध्ये आल्या तेव्हा प्रमिला हळूच तिला म्हणाल्या. त्रास होईल पण मला नाही, त्याला, ती मनातच हसत म्हणाली. प्रमिला यांना वाटलं सकाळी अग्ने रागाच्या भरात बोलून गेला, पण आपली बायको आपल्या रूममध्ये बघितल्यावर त्याचं मन परिवर्तन होईल, म्हणून त्या अबोलीला थोडं समजून सांगायला आल्या होत्या. तू आता छान तयार हो, तो थोड्या वेळात येईल. जाते मी आता, त्या म्हणाल्या आणि लाजत निघून गेल्या. आमची पहिली रात्र, जी माझ्या नवऱ्याच्या कायमची लक्षात राहील. अग्ने सहस्त्रबुद्धे, लवकर या, तुमची बायको तुमची वाट बघत आहे. तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे, ती स्वतःशीच म्हणत हसत होती. अग्ने थोडा बाहेर फिरून आल्यामुळे त्याला थोडं बरं वाटलं. त्याच्या मागेच गौरव पण आला. समोर अग्नेला बघून तो जागीच थबकला. दादा, तू अजून झोपला नाही, गौरव त्याच्या जवळ येत म्हणाला. अग्ने त्याच्याकडे थोडा रागात बघत होता. रोज रात्री तू कुठे जातो हे मला माहीत आहे. आज सोडून देतो, पुढच्या वेळी तुझं तोंड सुजलेलं असेल. वेळीच स्वतःला सावर, तो त्याच्या खांद्यावर टॅप करत म्हणाला आणि रूममध्ये निघून गेला. तो गेलेला बघून गौरवने छातीवर हात ठेवून स्वतःला रिलॅक्स केलं. वाचलो, तो लगेच त्याच्या रूममध्ये पळाला. अग्ने रूममध्ये आला. त्याने लाईट्स ऑन केले. समोरच बेडवर अबोली फोन बघत बसलेली होती. तिला बघून त्याचा राग उफाळून आला. तो तिच्याजवळ ताडताड चालत गेला आणि तिचा हात पकडून तिला बेडवरून खाली उतरवलं. तुझी हिंमत कशी झाली माझ्या बेडवर बसायची? आणि या रूममध्ये यायला मी मनाई केली होती ना, मग तरी तू माझ्या रूममध्ये कशी आलीस? तो तिचे दोन्ही हात जोरात पकडून म्हणाला. तिला खूप त्रास होत होता. ती त्याच्या हातातून हात काढण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने खूपच घट्ट पकडलेले होते. हात सोड माझा, मी तुला एकदा सांगितलं ना मला हात लावायचा नाही, ती त्याच्यावर जोरात ओरडली. मग मी पण एकदा सांगितलं ना की माझ्या रूममध्ये यायचं नाही, मग का आलीस? तो दात ओठ खात म्हणाला. तुझ्या आईनेच मला या रूममध्ये आणलं, मी स्वतःहून नाही आले. असंही तुझ्या डॅडने सकाळी काय सांगितलं समजलं नाही का तुला? ही रूम जितकी तुझी आहे तितकीच माझी आहे, बायको आहे मी तुझी, ती सुद्धा रागात म्हणाली. तसा तो तिरकस गालात हसला. अच्छा, तू माझी बायको आहेस, मग बायकोची कर्तव्य पूर्ण करावी लागेल ना. आज आपली पहिली रात्र आहे, मग आज काय करता तुला माहीत असेल ना. चल मग, उशीर कशाला करायचा, आपण आपला नवरा बायकोचं रात्रीचं काम पार पाडू, चल. तो तिला बेडवर घेऊन जायला लागला तशी ती त्याचा हात झटकायला लागली. कसला निर्लज्ज आहेस तू, माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न जरी केला ना तर बघ मी काय करेल. ती त्याच्या हातातून हात सोडण्यासाठी झटपट करायला लागली, पण तो काही तिचे हात सोडेना. काय करशील, तो तिला बेडवर ढकलत म्हणाला. काय करेल,
जोरात ओरडून घरातल्या सगळ्यांना बोलवेल, समजलं? आणि सांगेल की हा माझ्यावर जबरदस्ती करत आहे. मग त्यांना कळेल की त्यांचा सर्व गुणसंपन्न मुलगा कसा आहे ते. ती बेडवर मागे सरकत म्हणाली. तसा त्याला अजून राग आला आणि तो तिच्यावर आला. तिचे दोन्ही हात आपल्या हातात लॉक केले. तिला थोडंही हालचाल करायला जागा ठेवली नाही. ओरड. कशी ओरडते मी बघतो. तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. तुला काय वाटलं, तू असं जबरदस्ती करून मला घाबरवशील? पण मी सुद्धा अबोली रत्न पारखी आहे. आता बघ कसं सगळं घर या रूममध्ये गोळा करते ते. असं म्हणून ती जोरजोरात ओरडायला लागली. आ आ. अग्नेने तर तिला सोडून स्वतःचे कान बंद केले. पण अबोली ओरडायची थांबली नाही. ए मूर्ख मुली, आवाज बंद कर. त्याने पुढे होऊन तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला, पण ती त्याच्या हाताला कडकडून चावली. तसा तो हात झटकत बाजूला झाला. तू? अग्नी, अग्नी, दरवाजा उघड. अबोलीला काय झालं? अग्नी. बाहेरून त्याच्या डॅडचा, काकांचा, मॉम, काकू सगळ्यांचा आवाज यायला लागला. तशी अबोली गालात हसली. आता त्यांना काय सांगायचं ते सांग. ती बेडवरून उठून उभी राहिली. तो खाऊ का गिळून नजरेनं तिला बघत होता. अरे असा का बघत बसला? जा दरवाजा उघड, ती त्याच्यावर हसत म्हणाली. तसा तो रागात गेला आणि दरवाजा उघडला. त्याचा सगळा परिवार दारात उभा होता. एवढंच नाही तर घरातले नोकरसुद्धा त्यांच्या मागे येऊन उभे राहिले. अग्नी, काय झालं अबोलीला? ती इतक्या मोठ्याने का ओरडत होती? रणजित संशयित नजरेनं त्याच्याकडे बघायला लागले. ते ते कधी नव्हे, तो आज अडखळला. तसा रणजित यांचा संशय बळावला. कॉकरोच, कॉकरोच, खूप मोठा कॉकरोच होता. त्याला बघून मी घाबरली. त्याला काही सांगता येत नाही म्हणून अबोली म्हणाली. तसं अग्नेने तिच्याकडे बघितलं. हो का? पण मी आत्ताच सगळा बंगला क्लीन करून घेतला होता. मग झुरळ कुठून आलं? रंजना यांनी डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या. मॉम, गेला आता ते. तुम्ही सगळे जाऊन झोपा, तो म्हणाला. पण रणजित अजूनही त्याच्याकडे संशयाने बघत होते. डॅड, काही करत नाहीये मी तिला. जा आता जाऊन झोपा. त्यांची ती संशयी नजर बघून तो म्हणाला. हो हो, चला झोपायला. त्यांनाही झोपू द्या, प्रमिला म्हणाल्या. तसे सगळे निघून गेले आणि अग्नेने दरवाजा बंद करून घेतला. तशी अबोली जोरजोरात हसायला लागली. मिस्टर सहस्त्रबुद्धे, तुम्ही तर घाबरला की. इथून पुढे माझ्या नादाला लागायचं नाही, समजलं? ती त्याच्या गालावर टॅप करत म्हणाली. आजपासून तुम्ही सोफ्यावर झोपायचं आणि मी बेडवर. ती बेडवर जाणार तितक्यात त्याने तिला हाताला धरून स्वतःकडे खेचलं. तो बेड माझा आहे, सोफ्यावर तू झोपायचं. त्याने तिला बाजूला ढकललं आणि स्वतः बेडवर पाय पसरून झोपला. ठीक आहे. तिने खांदे उडवले आणि ब्लँकेट घेऊन सोफ्यावर जाऊन बसली. तिने इतक्या लवकर ऐकलं म्हणून त्याला थोडा संशय आला. पण जास्त थकल्यामुळे त्याने विचार केला नाही आणि बाजूची लाईट बंद करून टाकली. इकडे अबोली त्याच्या झोपण्याची वाट बघत होती. तोंडापासून पायापर्यंत स्वतःला पूर्ण ब्लँकेटने कव्हर करून घेतलं. तिने 1-1.5 तासाने तोंडावरचं ब्लँकेट बाजूला केलं. ती झोपली आहे म्हणून अग्नेने पण झोपून घेतलं. पण ही महामाया जागीच होती, हे त्याला माहीत नव्हतं. अबोली हळूच सोफ्यावरून उठली. तिने सोफ्याच्या खाली लपवून ठेवलेली पावडर बाहेर काढली. तिला माहीत होतं तो तिला बेडवर झोपून देणार नाही, म्हणून तिने ती पावडर सोफ्याखाली लपवली होती. तिने ती पावडर घेतली आणि धपक्या पावलाने अग्नेजवळ आली. माझ्याशी पंगा घेणाऱ्याला मी कधीच सोडत नाही, असं म्हणून तिने ती पावडर अग्नेच्या बाजूने टाकायला सुरुवात केली. तो थोडा जरी त्याची जागा सरकून बाजूला झाला तरी त्याची काय हालत होईल याचा विचार करून अबोलीला हसू यायला लागलं. तिने पावडरचा डब्बा अर्ध्याच्या वर अग्नेच्या बेडवर रिकामा केला. आपल्या अंगावर ती पावडर उडणार नाही याची तिने खबरदारी घेतली. पावडर टाकून झाल्यावर तिने तो डब्बा परत सोफ्याखाली लपवला आणि सोफ्यावर जाऊन झोपून घेतलं. गुड नाईट मिस्टर सहस्त्रबुद्धे, तिने हसत त्याला गुड नाईट केलं आणि तोंडावर ब्लँकेट घेऊन झोपून घेतलं. पहाटे अग्नेला हाताला थोडी खाज आली. तशी त्याला जाग आली. त्याने हात खाजवला आणि परत डोळे लावून घेतले. पण काही वेळाने त्याला मानेजवळ खाज यायला लागली. तसं त्याने तिथे खाजवलं, पण हळूहळू सगळीकडेच खाज सुटली. तो वैतागून उठला आणि मान, हात, पाय सगळंच खाजवायला लागला. पण त्याला जास्तच व्हायला लागलं.
त्याला कळत नव्हतं नेमकं काय झालं आहे. तो वेड्यासारखं सगळं अंग खाजवायला लागला. काय होत आहे हे त्याच्या डोक्यात सुद्धा खाज यायला लागली. तसा तो वैतागून उठला आणि आंघोळीला गेला. इकडे त्याची झोप मोडून अबोली मस्त स्वप्न बघत होती. ही खाज काय येते? त्याने गार पाण्याचा शॉवर चालू केला आणि त्याच्या खाली उभा राहिला. 1-1.5 तास तो शॉवर खाली उभा राहिला तेव्हा कुठे त्याला बरं वाटलं. त्याने तसंच क्लोजेट रूममध्ये जाऊन कपडे घातले आणि बाहेर आला. त्याची नजर झोपलेल्या अबोलीकडे गेली. ती सोफ्यावर झोपायला लगेच कशी तयार झाली त्याचं कारण आत्ता त्याला कळालं. हिच्यापासून जपून राहावं लागेल. अवघड दिसते, पण मी सुद्धा कमी नाही. तुझ्याकडे नंतर बघतो, असं म्हणून तो जिमला निघून गेला. अबोली मात्र गोड स्वप्नात होती. सकाळी अबोलीला जाग आली. तिने आजूबाजूला बघितलं तर अग्नेय तिला दिसला नाही. याच्यावर काही परिणाम झाला का नाही? ती विचार करत सोफ्यावरून उठली आणि बेडजवळ आली. तितक्यात अग्नेय आतमध्ये आला. तशी ती पटकन बेडपासून बाजूला झाली. काय झालं? तिला मागे सरकलेलं बघून तो म्हणाला. कुठे काय? ती त्याच्याकडे बघून म्हणाली. त्याला काही त्रास झाला असेल असं चेहऱ्यावरून अजिबात वाटत नव्हतं. खाजेच्या पावडरची डेट एक्सपायर झाली का? याला तर काहीच झालं नाही. आणि त्या दिवशी दादा तर माकडासारखा खाजून वेडा झाला होता. मग याला कसं काही झालं नाही आहे? नक्कीच ती पावडर एक्सपायर झाली असेल. मी पण डेट बघितली नाही. ती मनातच स्वतःला शिव्या घालत होती. तुला बेडवर झोपायचं आहे का? तो तिच्याजवळ येऊन म्हणाला. नाही नाही, ते मला आंघोळीला जायचं आहे. ती पटकन बाथरूममध्ये पळाली. म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. ती पळाली त्यावरून त्याचा संशय खरा ठरला. अग्नेय सहस्त्रबुद्धे, बायको तुम्हाला आगच मिळाली आहे. खूप सांभाळून राहावं लागणार आहे. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. अबोली बाथरूममध्ये निवांत आंघोळ करत होती. तिला पटकन बाहेर जायचं नव्हतं. अग्नेय बाहेर बसून वैतागला. त्याला ऑफिसला लवकर जायचं होतं, पण अबोली बाथरूममधून लवकर बाहेर निघेना. शेवटी वैतागून तो बाथरूमचा दरवाजा वाजवायला लागला. ए बाई, आवर पटकन, मला ऑफिसला जायचं आहे. तुझ्यासारखं घरात झोपा नाही काढायच्या. तो बाहेरून वैतागून म्हणाला. तशी ती हसली. मला आंघोळीला खूप वेळ लागतो. मी काय लगेच बाहेर येणार नाही. तू तुझी दुसरीकडे सोय कर, ती आतून म्हणाली. तसं त्याने हाताच्या मुठी आवळल्या. खरं तर त्याने पहाटे 1.5 तास आंघोळ केली होती, पण आता जिम मारून आल्यामुळे ते घामाचं अंग घेऊन तो जास्त वेळ बसणं त्याला शक्य झालं नव्हतं. मी का जाऊ दुसरीकडे? तू आधी बाहेर निघ आणि उद्यापासून माझी आंघोळ होत नाही तोपर्यंत तू आंघोळ करायची नाही, समजलं? तो बाथरूमच्या दरवाजावर जोरात हात मारत म्हणाला. हो हो समजलं, पण अजून माझी आंघोळ झाली नाही. आजच्या दिवस तुम्ही दुसरं बाथरूम यूज करा, ती आतून ओरडून म्हणाली. ही अशी ऐकणार नाही. थांब तू आता, मी काय करतो बघ. तो क्लोजेट रूममध्ये गेला आणि बाथरूम क्लोजेटमधला दरवाजा हळूच लॉक केला. परत बाहेर येऊन इकडचा बाथरूमचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतला. दोन्ही दरवाजे बंद करून तो टेरेसवर गेला आणि त्याच्या रूममध्ये पाणी येणाऱ्या पाईपचा कॉक बंद करून टाकला. अबोलीने 5व्यांदा अंगावर साबण फासून घेतला होता. मस्त गाणं गुणगुणत साबण लावायचं काम चालू होतं. आपल्याला वैतागून अग्नेय निघून गेला म्हणून तिने आता बाहेर जायचं ठरवलं. पाण्यासाठी तिने शॉवर चालू केलं तर पाणी बंद. तिने 1-2दा शॉवर चालू बंद केलं, पण पाणी काही येईना. पाणी का येत नाही आहे? तिने डोळ्यावरचा साबण हाताने पुसला आणि परत शॉवर चालू करून बघितला, पण पाणी आलं नाही. मग तिने बाजूचा नळ चालू केला, त्याला पाणी नाही. तिने आसपास असलेले सगळे नळ चालू करून बघितले, तरी पाणी नाही. देवा, वरचं पाणी संपलं की काय? माझी आंघोळ? हा साबण कसा काढू? ती डोक्यावर हात मारत म्हणाली. तसा हातावरच्या साबणीचा फेस तिच्या डोळ्यात गेला. आई गं! तिचा डोळा चुनचुन करायला लागला, पण तिला साबणीच्या हाताने तो डोळा चोळता येत नव्हता. नक्कीच या सहस्त्रबुद्धीने पाणी बंद केलं असणार. मी बाहेर येत नाही म्हणून त्याने असं केलं. ती रागात बडबड करायला लागली. पण आता काय करू? ती तशीच इकडे तिकडे बघायला लागली. मग नाईलाजाने टॉवेल घेतला आणि साबणीचं तोंड पुसून काढलं. तो टॉवेल अंगाभोवती गुंडाळून घेतला आणि तशीच आत बसून राहिली. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या भागात.